सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जिल्हा परिषद घोटमुंड्री शाळेतील सरस्वती मूर्ती गढळलीत। मुख्याध्यापकासह शाळा समिती अध्यक्ष व गावकऱ्यांचा रोष। माजी पंचायत समिती सदस्य यांच्या इशाऱ्यावर नाचतो अरोली ठाणेदार। मौदा तालुक्यातील घोटमुंड्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीतील वस्तू हलवताना सरस्वती देवीची मूर्ती गटारात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून मुख्याध्यापक आणि शाळा समिती अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। घोटमुंड्री येथील जिल्हा परिषद शाळा जीर्ण झाल्याने नव्या शाळेसाठी निधी मंजूर करण्यात आला। सध्या नवीन इमारतीचं काम सुरू असून जुन्या शाळेतील साहित्य दुसरीकडे हलवण्यात आले। मात्र काही गावकऱ्यांच्या निदर्शनास आले की विद्येची देवी सरस्वतीची मूर्ती शाळेच्या शेजारील गटारात फेकलेली होती। ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने शाळेच्या मुख्याध्यापकांना तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जाब विचारला। मुख्याध्यापकांनी मूर्ती शाळेतच असल्याचा दावा केला, मात्र काही विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी ती मूर्ती गटारात पडलेली पाहिल्याचं सांगितले। त्यामुळे शाळेतील व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार उघड झाला। या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली, मात्र या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला जात आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार केली, मात्र ठाणेदार स्नेहल राऊत यांनी कोणतीही तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली आणि तक्रारदारांना परत पाठवले। यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला जात आहे। आता नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार या प्रकरणात ठाणेदार स्नेहल राऊत यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे।